काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण आणि अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जोरदार निदर्शने करून संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ही निदर्शने करण्यात आली। यावेळी बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून आमदार संजय गायकवाड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, ठाणे जिल्हा अनुसूचित जाती विभागाध्यक्ष भरत कारंडे, बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान, बदलापूर शहर माजी महिला अध्यक्ष आस्था मांजरेकर, पर्यावरण विभागाचे सतीश रणदिवे यांच्यासह पर्यावरण आणि अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं म्हणजे देशातील आणि राज्यातील महायुतीच्या सरकारला विरोधी पक्षाबद्दल कुठल्याही प्रकारचं गांभीर्य राहिलेलं नाही किंवा विरोधी पक्षाबद्दल एखादी टिप्पणी करण्यासारखा त्यांच्याकडे कुठला आता प्रकार राहिलेला नाही। त्यामुळे अशा प्रकार हे लोक करत आहेत। शिंदे गट जो आहे या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत तेच मुळात संविधानाच्या विरोधात बसलेले आहेत। संविधानाचे पायमल्ले करून अक्षरशः संविधानाची तोडमोड करून महाराष्ट्र सरकार या ठिकाणी बनवलेलं आहे, ते अर्थात भारतीय जनता पार्टीच्या मदतीने। राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ते परदेशामध्ये असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला गेला की भारत देशामध्ये आरक्षण तुम्ही रद्द करणार आहात किंवा नाही। राहुल गांधी यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, ज्या वेळेला हा देश सामाजिकदृष्ट्या समान होईल त्या दिवशी आम्ही आरक्षणाचा विचार करू। याच्यामध्ये राहुल गांधी यांनी कुठल्याही प्रकारे अनुसूचित जाती किंवा जमाती विरोधात कुठल्या प्रकारची टिप्पणी केलेली नाही, परंतु त्यांच्या त्या वाक्याचा विपर्यास करत विरोधी सत्ताधारी पक्षांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वेगवेगळं वादळ उठवलेलं आहे आणि सर्व समाजातील जे तळागाळातील जे अनुसूचित जाती वर्गाचे लोक आहेत त्यांना भडकवण्याचं काम अक्षरशः सत्ताधारी पक्ष करत आहेत। कारण आता विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, लोकसभेची निवडणूक आपण बघितली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळे आज ते मजबूत एक विरोधी सरकार म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत। पूर्वीपासून जेव्हा भारतीय जनता पार्टीची जी मनमानी संसदेमध्ये चालत होती ती मनमानी आता चालत नाही, त्यामुळे आता विधानसभा देखील महाविकास आघाडी घेणार आहे हे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या महायुतीला पूर्णपणे माहिती असल्याकारणाने कुठेतरी राहुल गांधींना बदनाम करायचा त्यांचा प्रयत्न आहे। आज संजय गायकवाड सोशल मीडियावर किंवा माध्यमांच्या समोर डायरेक्ट बोलतो की जो कोणी राहुल गांधी यांची जीभ चाटून आणेल त्याला मी 11 लाख रुपये बक्षीस देईल, तुझ्या बापाचा राज आहे का? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आहे, इथे तुझ्यासारख्या सैतानाला कोण घाबरत नाही। तुझ्यात हिंमत असेल तर तू ये ना, तुझ्यात हिंमत असेल तर तू चाटा रे, मग तुझी जीभ चाटते का, तुझं काय काय चाटते ते बघ। अशा प्रकारे विरोधामध्ये भाष्य करणं हे अतिशय चुकीचं आहे। हा लोकशाही देश आहे, हा संविधानावर चालणारा देश आहे आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाहीत। आम्ही मागाशी देखील बदलापूर पश्चिम पोलिसांना निवेदन देऊन संजय गायकवाड याच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा आम्ही इथल्या वरिष्ठांना निवेदन देणार आहेत आणि संजय गायकवाड याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत। आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या वतीने अनुसूचित जाती विभाग पर्यावरणच्या विभागाने आम्ही या संजय गायकवाड या आमदाराचा निषेध व्यक्त करतो। संजय गायकवाड आमदार आहेत आणि त्या आमदारांना कळलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी आहे आणि असं वक्तव्य एका मोठ्या नेत्याच्या बद्दल करणं हे चुकीचं आहे। तो नेता राहुल गांधी सारखा नेता हा कुठे मुलाखतीत किंवा याच्यामध्ये यांनी जे वाक्य वापरलं तर लोकांच्या भवितव्यासाठी वापरलं गेलं। लोकांचं आज भारतातील अनुसूचित जाती विभागातील लोक किंवा गोरगरीब लोक ज्या वेळेला त्यांना समानता येईल, त्यांच्या पूर्ण आर्थिकता मानसिकता किंवा इतर ज्या गरजा आहेत त्या समानतेमध्ये येईल, त्यावेळेला तो विचार करू की बाबा आरक्षण बदलायचं की तसंच ठेवायचं। असं वक्तव्य ज्या वेळेला राहुलजीने वापरलं त्यावेळेला या लोकांना एवढा अभ्यास नाही आहे। आमदार झाला आहे, अवघत आमदार झाला आहे का? लोकप्रतिनिधी आहे ना, लोकांनी दिलेला निवडून दिलेला हा व्यक्ती आहे ना। शिंदे गटाला यामुळे त्यांना गद्दार अशा बोलल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी
आपली गद्दारी केलेली आहे आणि शेवटच्या पडत्या काळातसुद्धा ते गद्दार कसे आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे राहुल गांधीबाबत जे वक्तव्य त्यांनी केलं आहे त्याबद्दल आम्ही आमच्या मार्फत काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जातीच्या मार्फत त्यांचा निषेध नोंदवतो. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.